नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू होत असतानाच फलटण पंचायत समितीची निवडणूक ही आता सुरू होण्याच्या मार्गावरती आहे आणि याच अनुषंगाने आता इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या बरड जिल्हा परिषद गटामधून इच्छुक उमेदवार असलेले भाऊसाहेब पोपटराव मोरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत. नमस्ते. तुम्ही जिल्हा परिषदेच्या बरड जिल्हा परिषद गटामधून इच्छुक आहात. तुमचा सुरुवातीला परिचय करून द्या. मी भाऊसाहेब पोपटराव मोरे, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत दुधेभावी, तालुका फलटण. नेमका आपण कोणत्या पक्षामधून या ठिकाणी निवडणुकीला जाण्यासाठी इच्छुक आहात, सामोरं जाण्यासाठी? मी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट या व मित्रपक्ष यांच्याकडून या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुक आहे. खरं पाहिलं तर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक क्षेत्र असेल त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. नेमका आपल्या राजकीय कारकिर्दीला कधी सुरुवात झाली? ज्यावेळेस माझी मिसेस दुधेभावी गावामध्ये आरक्षण निश्चित झालं आणि सरपंच म्हणून आमचे सोनवलकर सर, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, यांच्या माध्यमातून मला तिथं संधी देण्यात आली आणि त्यावेळेस माझी मिसेस सरपंच होती आणि त्या कालामध्ये अनेक कामं या गावामध्ये मार्गी लागली. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी बऱ्याच वेळ होतो. या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मला काम करता आलं. खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहात. काही दिवसांपूर्वी तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जायचं पसंत केलं आणि पुन्हा एकदा जोमाने काम करायला सुरुवात केली. यानंतरच्या कालामध्ये मला चांगल्या पद्धतीने 5 वर्षासाठी उपसरपंच म्हणून संधी मिळाली. खरं तर गेल्या 5 वर्षामधलं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं समाधानकारक आणि लोकांच्या मध्ये राहून सर्व समाज बांधवामध्ये राहून मिसळून काम करता आलं आणि ते मिसळून काम करता आल्यामुळे पुढील 5 वर्षात उपसरपंच म्हणून माझ्या नावाची पसंती मिळाली. त्याचबरोबर ते कामही चांगल्या पद्धतीनं केलं. पण आज वास्तविक पाहता गेल्या 2 वर्षामध्ये गावाच्या विकासामध्ये थोडंफार अडचणी येत होत्या. काही गोष्टी पाठपुरावा करून मार्गी लागत नव्हत्या. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं निश्चित केलं आणि गावच्या विकासासाठी काही काही गोष्टी ज्या अडचणी असतील, गावातले बरेच प्रश्न आहेत, ते मार्गी लावण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला व भारतीय जनता पार्टी सोबत काम करीत आहोत. खरं तर तुम्ही उपसरपंच राहिलेला आहात, तुमच्या पत्नी सरपंच होऊन गेलेले आहेत आणि आता आगामी काळामध्ये जिल्हा परिषद तुम्ही लढवण्यासाठी इच्छुक आहात. काय कन्सेप्ट आहे तुम्हाला भविष्य काळामध्ये, काय जिल्हा परिषद गटातील काय विकास कामं अपेक्षित आहेत? खरं तर माझा अनुभव हा सरांच्यामुळं जिल्हा परिषद गटामध्ये लोकांच्यात संपर्कही चांगला राहिलाय आणि संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये वाडी वस्तीवरती सरांच्या प्रचारार्थ असेल किंवा मॅडम त्यानंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य होत्या सौ भावनाताई सोनवलकर, यांच्याही माध्यमातून मी वाडी वस्तीवरती प्रचारार्थ फिरलोय. तिथल्या लोकांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत. बरीचशी कामं जी काही अपूर्ण आहेत तेही मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर, माजी खासदार, व सचिनजी पाटील साहेब आमदार यांच्या माध्यमातून ही उर्वरित कामं मार्गी लावण्यासाठी निश्चितपणाने मला काहीतरी काम करता येईल त्या दृष्टीने मी या ठिकाणी इच्छुक म्हणून उमेदवारी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे इच्छुक म्हणून व्यक्त करीत आहे. याबाबत तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे उमेदवाराची खरं तर चाचपणी झाली, त्या ठिकाणी मागणी केली आहे का? हा, निश्चितच मी गावच्या वतीनं व गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि गावातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी माझी स्वतःची व 2 पंचायत समितीसाठी 2 उमेदवारांचीही मागणी केलेली आहे. खरं तर जिल्हा परिषदेच्या बरड गटामध्ये 14 गावं आहेत. या 14 गावामधून आपण संपर्क साधला आहात का? लोकांमधून काय मागणी येत आहे?
नाही, निश्चितच लोकांचा कल हा आता आमदार साहेबांनी विकास कामाचा धडाका चालू ठेवलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाच्या समस्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी शासन आपल्या दारी या योजनेमार्फत आता बरड जिल्हा परिषद गटातील प्रमुख गावामधून आमदार साहेबांचा दौरा झालेला आहे. त्या दौऱ्यामध्ये उपस्थित मी होतो आणि बऱ्याच लोकांच्या अडचणी त्या ठिकाणी त्यांनी जागेवरती सोडवलेल्या आहेत आणि जे काही उर्वरित थोड्याफार अंशतः राहिले असतील त्याही सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरती ते सूचना करून आणि 100% बरेच प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं त्यांनी कामकाज चालू ठेवलेलं आहे. त्याचबरोबर शेतीची लाईटची मागणी अतिशय प्रत्येक मतदारसंघातील गावामध्ये होत आहे आणि बऱ्याच गावामध्ये 1 महिन्यामध्ये दिवसा लाईट देण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असं काम या ठिकाणी झालेलं दिसतंय. लोकांच्या मधून शेतकऱ्यांच्या मधून खूप मोठा जनसमुदायाचा प्रतिसाद मिळत आहे. खरं तर एक प्रश्न राहून गेलाय का सामान्य कुटुंबातून तुम्ही खरं आला आहात, मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा तुमचे बंधू असतील, अगदी चिकाटीने पुढे आला आणि राजकारणात कार्यरत राहत, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच पणाने मला या गावची सेवा करण्याची संधी मिळाली. खरं तर या गावची सेवा करत असताना जे एक पंचायतच्या माध्यमातून माझ्या मिसेस सध्या या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही कार्यरत आहे. लोकांच्या तळागाळातील ज्या काही अडीअडचणी आहेत त्यासाठी मी नेहमीच तत्परतेने काम केलेलं आहे आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभाग म्हणजे निश्चितपणे अगदी माध्यमांसमोर बोलतोय म्हणून असं नाही, तुम्ही प्रत्यक्ष माझ्या परस्पर जरी गावामध्ये चौकशी केली, विचारणा केली तर जे मी बोलतोय हे सत्यता पडतून आणि सत्यच बोलतोय की मी सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये निश्चितचपणे उभा राहत असतो. केवळ राजकारण म्हणून उभं न राहता एक सामाजिक कार्य करायच्या दृष्टीनेही मी माझं योगदान देत असतोय. नक्कीच आपण पाहिलं गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रामध्ये भाऊसाहेब पोपटराव मोरे कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी दुधेबावी या गावच्या सरपंच राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वतः भाऊसाहेब मोरे हे उपसरपंच राहिलेले आहेत. दुसऱ्या टर्म मध्ये पुन्हा त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहेत. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर जे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब मोरे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण समाजकारणामध्ये कार्यरत आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून एक विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आगामी काळात पक्ष नेतृत्वाने जर संधी दिली तर जिल्हा परिषद बरड गटामधून ताकदीनिशी लढणार असल्याचंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी दुधेबावी, तालुका फलटण.